हाय फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये। तर कसे आहात तुम्ही? आय होप सगळं ठीक आहे, तिकडे सुद्धा सगळं मस्त आहे। आणि आज आहे आपला 9 दिवस 9 देवींचे ब्लॉग। आपला जो ब्लॉगचा स्टार्ट केला आहे सिरीज, मी पूर्ण 9 दिवस 9 देवांचे ब्लॉग तुम्हाला दाखवणारच आहे। त्यातल्यापैकी हे बघा मंदिर, हे मंदिर मी खूपदा येता जाताना बघितलं, पण मी आतमध्ये काही अजून कधी आलेली नव्हती। आज तर योग मिळाला आणि योगायोगाने मी आतमध्ये आलेली। तर आमचं 9 देवांचे दर्शन घेणं सुरू आहे, त्यातलं हे एक आहे। आणि मी सुद्धा तुम्हाला नवरात्रीच्या 9 पावन दिवसामध्ये तुम्हाला 9 देवींचे दर्शन देत आहे। त्याच्यामुळे तुम्हाला येणारे तुम्ही प्रत्येक ब्लॉग बघा, तुम्हाला प्रत्येक ब्लॉग आवडेल। मी स्पेशली तुमच्यासाठी म्हणून इथे ब्लॉग म्हणजे देवींचे दर्शन घ्यायला वगैरे गेलेली। तसं तर इच्छा मनामधनं खूप दिवसाची होती आणि ती यांच्याकरता म्हणजे काकूंकरता आणि शुभांगी बरोबर पूर्णसुद्धा झाली। त्यांनी जातातच प्रत्येक वेळेस आणि त्याचबरोबर यावेळेस मला सुद्धा घेऊन गेले आणि मी सुद्धा गेलेली। तर आणि त्यासाठी स्पेशल यूट्यूबचे आभार मानते, कारण मी यूट्यूब तुमच्यासाठी सुरू केलं आणि तुमच्यासाठीच म्हणून मग मी गेलेली। त्याचबरोबर माझेसुद्धा दर्शन झाले। तर चला, यावेळेस मला देवीने बोललं होतं असं म्हणूया आणि तुमच्याबरोबर का होईना देवींचे दर्शन झाले। हे मंदिर जरा आतमध्ये आहे आणि खूप असं गुफेसारखं मंदिर आहे, पण खूप सुंदर मंदिर आहे। पूर्ण असं काळ्या मार्बलने ते मंदिर म्हणजे साईडचा जो एरिया आहे तो बनवलेला आहे। आणि त्याचबरोबर तिथे देवींचं दर्शन, खूप सुंदर देवी आहे। आणि बघा अतिशय त्या दिवशी आम्ही ज्या दिवशी गेलो त्या दिवशी पांढरा कलर होता आणि त्या देवीला सुद्धा इतकं सुंदर जो साडी लावलेली ती अतिशय सुंदर, म्हणजे खूप सुंदर, मन भारावून गेली त्याप्रमाणे देवी। आणि तिथले जे पुजारी होते ते पुजारी तिथे पूजाच करत होते आणि त्याचबरोबर तिथे जे हार, फुलं आणि अक्षिदा जे तिथे म्हणजे ठेवतात किंवा त्या देवीच्या समोर जे ठेवतात त्याच्यामुळे पूर्ण अस्तव्यस्त ते पूर्ण होऊन जातं। आणि ते पुजारी तिथे बसून पूर्ण साफच करत होते आणि पूर्ण तो एरिया पूर्ण क्लीन करत होते। आणि शुभांगी ते भरत आहे ओटी। त्याचबरोबर मी सुद्धा बघा, ते पुजारी जे आहे ते आपले पूजात म्हणजे करतच होते, ते काही तिथे आतमध्ये येऊन काही बरोबर म्हणजे पाहू तर देत होते, सगळंच होतं, पण आपल्याला थोडंसं असं वाटत होतं साफ करता येतं काय तिथे हे करायचं। तर त्याच्यामुळे पण देवींचे दर्शन वगैरे घडले, खूप सुंदर देवी होती। त्याचबरोबर आम्ही आता मागे गोल फिरून दाखवत आहे तुम्हाला। आणि ते जे आपण जेव्हा प्रदक्षिणा घालतो त्याचबरोबर तिथे जे दिवाल होते त्या दिवालीवर सुद्धा असे खूप सुंदर असे फोटोज वगैरे काढलेले होते। आणि त्याचबरोबर इथे बाहेर भैरवनाथ काहीतरी असं त्यांचं होतं, मलाही माहीत नाही, काकूने सांगितलं। तर त्यांचंसुद्धा इथे होतं आणि बाहेर मूर्ती होती, पिंड होती। आणि मला असं वाटतं मी प्रत्येक जागी जिथे ते गेले तिथे मला शंकरजीची पिंड का होईना पण मला दिसलेलीच आहे। आणि मग मनूला लागली होती तहान आणि मलासुद्धा लागलेली होती, त्याच्यामुळे मग आम्ही इथे देवींचे दर्शन। आणि त्याचबरोबर बघा, जिथे पिंड आहे तिथे आपले नंदी आहेच, तर त्यांचंसुद्धा दर्शन घेतलेलं। आणि इथे मग दांडिया होतात, हर रोज ना दांडिया होतात। तर आज देवींचा आहे 5वा दिवस। तर चला, 5व्या दिवशी तुम्हाला दाखवत आहे मी आता देवींचे ब्लॉग। इथे मनूला खूप तहान लागलेली होती, मग त्याचबरोबर आम्हालासुद्धा सगळ्यांना तहान लागून गेलेली, कारण देवींचे दर्शन घेता घेता तहान खरंच गळा असा सुकून गेलेला होता। आणि प्रत्येक जागी पाणी होतं, पण इथे असं जरा दांडिया होता आणि असं पाणी अगदी दिसून पडलेलं, त्याच्यामुळे चला म्हटलं आता पाणी वगैरे पिऊन घेऊया। सकाळची वेळ असल्यामुळे इथे काही दांडिया सुरू नव्हत्या। इथे खूपशा ज्या मुली वगैरे होत्या त्यांची प्लॅनिंग सुरू होती की सायंकाळी काय घालायचं आणि कशाप्रकारे दांडिया करायचा। तर ही प्लॅनिंग सगळ्यांचीच असते, कारण हे दिवस आहे दांडियाचे। नवरात्रीचे 9 दिवस खरंच आठवणीचे असतात, खूप सुंदर असतात। म्हणजे इथे दांडिया खेळणं होतं, एकमेकांशी भेटणं होतं, नवीन कपडे लावायला मिळतात अशा प्रकारे। आणि इथे हर रोज दांडिया होतात। जर हे सायंकाळी आम्ही गेलो असतो तर शायद मी तुम्हाला दांडियासुद्धा दाखवलेल्या असत्या। आणि याचं बघा आजूबाजूला खूप अशी सुंदर सुंदर झाडं आणि त्याचबरोबर आणि हे जे मंदिर आहे ते बिलकुल असं घरांमध्ये म्हणजे आजूबाजूचा जो एरिया आहे तो राहतीचा एरिया आहे, तिथे पूर्ण गजबजलेलं आहे, याच्यामध्ये तो मंदिर आहे। पण मंदिराचा परिसर भरपूर मोठा आहे, इथे जेवण वगैरे मिळतं आणि सगळंच असतं। इथे पाणी प्यायला बघा, पाय धुवायला आल्याबरोबर तुम्हाला बोरिंग वगैरे मिळेल। आणि साईडनेच तिथे देवी म्हणजे प्रसादी वगैरे घ्यायला त्या ज्या विकणेवाऱ्या बाया असतात त्या बसूनच असतात वगैरे तुम्हाला मिळून जातील। आणि आतमध्येच बाहेर यायची काही गरज नाही, कारण बाहेर मी सांगितल्याप्रमाणे तो पूर्ण एरिया जो आहे तिथे म्हणजे रेसिडेन्शियल एरिया आहे, राहणीचा एरिया आहे आणि समोरच अगदी चौक वगैरे आहे। पण खूप सुंदर मंदिर आहे आणि खूप मस्त, खरंच पाहण्यालायक आहे। आमच्याकडे खूप आवाज येतोय। तर त्याचबरोबर तुम्हाला हे ब्लॉग कसे वाटले तर नक्की सांगा। चला, आवडतं लाईक सबस्क्राईब सोबत कमेंट करायला विसरू नका। आणि त्याचबरोबर मी भेटते तुम्हाला अशा छानशा ब्लॉग बरोबर। बाय।